बरं ठीक आहे. चला लक्ष द्या. होमोलॉगस सिरीजला समजून सांगतो मी. तर याला मराठीमधून समजातीय श्रेणी म्हणतात. मराठीत काय म्हणतात? समजातीय श्रेणी. इथे लिहितो मी, समजातीय श्रेणी म्हणतात. आता याला आपण समजून घेऊ की समजातीय श्रेणी काय असते. तुमच्या बुक मध्ये एक डेफिनेशन दिले, अगोदर मी त्याला रीड करून दाखवतो. इथं त्याचा मिनिंग समजून सांगतो आणि नंतर त्याचा एक्झाम्पल घेतो, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा लक्ष द्या. होमोलॉगस सिरीजला काय म्हटलेलं आहे? द सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्मड बाय जॉईनिंग द सेम फंक्शनल ग्रुप. म्हणजे काय? तर ही कार्बन कंपाऊंडची एक सिरीज आहे. सिरीज म्हणजे कळते तुम्हाला? साखळी आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू? साखळी. या सिक्वेन्स क्रम आहे. काय? तो एक क्रम आहे, सिक्वेन्स आहे, ज्याच्यामध्ये बघा लक्ष द्या, विच हॅव द सेम फंक्शनल ग्रुप. त्यांच्यामधला फंक्शनल ग्रुप कसा असतो? सेम असतो. पुढे म्हटलंय इन द प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन आयटम. आणि तो फंक्शनल ग्रुप कुणाच्या जागेवर आलेला असतो? एका हायड्रोजन आयटमच्या जागेवर आलेला असतो. ऑन द चेन्स हॅव्हिंग द सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ. आणि त्याच्यामुळं त्याची चेनची जी काही लेंथ आहे ही कशी असते? सिक्वेन्शियली इन्क्रीज होत जाते, म्हणजे हळूहळू काय वाढत जाते. आणि अशी वाढलेली चेन्स जे आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो? होमोलॉगस सिरीज. आता ही पुस्तकी भाषा झाली, ठीक आहे. हे पुस्तकातली भाषा दिली, मी याला समजण्यासारखं समजून सांगतो तुम्हाला, म्हणजे डोक्यात बसावं किंवा सरांनी काय सांगितले मला काही लक्षात आलं नाही असं होऊ नये, त्यासाठी त्याचा पुढचा मुद्दा समजून सांगतो. बघा पॉइंट आहे आपला, काय आहे पॉइंट? होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस असं स्पेलिंग सिरीज. होमोलॉगस सिरीज काय असतं बघा. फॉर एक्झाम्पल मी तर असं लिहिलं आहे, CH2 CH3OH, CH3 CH2OH, CH3 CH2 CH2OH, CH3 CH2 CH2 CH2OH. याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही इथं लक्ष दिलं व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये OH 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 आहे ना. तुम्ही जर फंक्शनल ग्रुप अभ्यासला असेल तर बॉन्ड OH हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे सांगा बरं मला, नाव सांगायचं. अल्कोहोल आहे. कोणता आहे? अल्कोहोल. हा अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. तसंच आता मला सांगा बॉन्ड C डबल बॉन्ड H हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे? नाव सांगा त्याचं. अल्डेहाइड. त्याचं नाव काय आहे? अल्डेहाइड. ठीक आहे, याचं नाव आहे अल्डेहाइड. बघा ठीक आहे. तसं वर आपण इथं फंक्शनल ग्रुप घेतलेला आहे कोणता? अल्कोहोल. तुम्ही जर यांचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलात तर हे कार्बन कंपाऊंड आहेत का नाही बघा बरं. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन कंपाऊंड आहे. कार्बन कंपाऊंडची ही एक काय आहे तर एक सिक्वेन्स दिलेली आहे, बरोबर. पण या सिक्वेन्स मध्ये जर बघितलं तर ही जी कार्बनची चेन आहे याची लेंथ, याची लेंथ, याची लेंथ आणि याच्या लेंथचा जर विचार केला तर डिफरंट लेंथ आहे का नाही, बरोबर. म्हणजे मी असं म्हणू शकतो का ह्या सगळ्या कार्बन चेन आहेत. काय आहेत? कार्बन चेन. पण त्यांची लेंथ कशी आहे? डिफरंट लेंथ आहे का नाही? लेंथ कशी आहे? डिफरंट लेंथ. डिफरंट लेंथ आहे. मी असं म्हणू शकतो का द कार्बन कंपाऊंड हॅव्हिंग द डिफरंट लेंथ म्हणू शकतो का? सॉरी, म्हणजे असं म्हणायचे मला की हे कार्बन चेन आहे पण त्यांची लेंथ कशी आहे? डिफरंट. असं मी सांगू शकतो. द कार्बन चेन हॅव्हिंग द डिफरंट लेंथ बट त्यांचा जर तुम्ही फंक्शनल ग्रुप त्यांचा जर विचार केला तर सेमच आहे का नाही. म्हणजे मी म्हणू शकतो याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप इज सेम. क्लिअर आहे मी काय म्हणतोय? बघा लक्ष बरं, लक्ष इकडे व्यवस्थित. द कार्बन चेन्स हॅव्हिंग द डिफरंट लेंथ बट द फंक्शनल ग्रुप इज सेम, दॅट चेन्स आर कॉल्ड ॲज द होमोलॉगस सिरीज.
कन्सेप्ट आहे, समजते काय मग? बघा, अशा कार्बनच्या चेन्स आहेत ज्यांच्या लेंथ डिफरंट आहेत पण त्यांचा फंक्शनल ग्रुप कसा आहे, सेम आहे. दे आर कॉल्ड ॲज द होमोलोगस सिरीज. म्हणता येते मला? सोपी आहे डेफिनेशन, सरळ सांगू शकतो मी पुस्तकी भाषेमध्ये डेफिनेशन सांगितलेलं नाही, तुमच्या डोक्यात बसल असं सांगितलेले आहे. तुम्ही सरळ असं बघून सांगू शकता. आणि ही जी कार्बन चेन आहे किंवा हे जे होमोलोगस सिरीज आहे कुणाची आहे? दिस इज द होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. ही कशाची आहे? अल्कोहोल. जो फंक्शनल ग्रुप मध्ये असतो त्याच्या नावाने होमोलोगस सिरीज असते. लक्षात आलं? मग इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH आहे. येते लक्षामध्ये? ठीक आहे. आता आपण इथून पुढे जेव्हा जेव्हा फंक्शनल ग्रुप चेंज करू तेव्हा फक्त हेच चेंज होणार, बाकी सगळं सेम राहणार. समजते? फक्त हे चेंज होणार, बाकी सगळं सेम राहणार आहे. फॉर एक्झाम्पल ही अल्कोहोलची आहे. आता मी तुम्हाला या अल्डेहाइडची एखादी होमोलोगस सिरीज काढून दाखवतो. आता अल्डेहाइडची होमोलोगस सिरीज कशी येणार बघा, लक्ष द्या. अल्डेहाइड याची मी काय काढत आहे? होमोलोगस सिरीज अल्डेहाइड. अल्डेहाइड फंक्शनल ग्रुप आहे काय हो सांगा मला? बॉन्ड C डबल बॉन्ड OH आहे. याला असं पण लिहितात शॉर्ट मध्ये, त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे बॉन्ड CHO आहे का? मी ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो म्हणजे सिरीज चांगली दिसेल, लिहायला पण योग्य वाटेल. ठीक आहे, बघा CH3 हा झालं नाही ओके. CH3 बॉन्ड CHO हा झाला पहिला प्रोडक्ट. दुसरा काय येणार सांगा आता? CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO. तिसरा काय येणार? CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO. आणि चौथा काय येणार? CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO. हे झाली अल्डेहाइडची होमोलोगस सिरीज. क्लिअर? मग तुम्हाला कशाची पण लिहिता येईल ना आता, समजलं? तर याला म्हणतात होमोलोगस सिरीज. काय आहे डेफिनेशन? काय डेफिनेशन काय? द कार्बन चेन्स हॅव्हिंग डिफरंट लेंथ बट सेम फंक्शनल ग्रुप, दीज आर कॉल्ड होमोलोगस सिरीज. लक्षात आलं? एक्झाम्पल म्हणून तुम्ही कोणती होमोलोगस सिरीज लिहू शकता. तुम्ही अल्कोहोलची लिहा, अल्डेहाइडची लिहा, अल्किनची लिहा, अल्काइनची लिहा. आता आपल्याला स्टडी करायचं आहे होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन, कारण त्याच्याबद्दल काही प्रॉपर्टीज आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण त्याला थोडस अभ्यास करून घेऊ. ठीक आहे, मग बघा आता पुढची जी सिरीज आहे ती कोणती असणार आहे नंतर लिहून घ्या तुम्ही, काही हरकत नाही, मी दाखवतो तुम्हाला ते. आता आपण जे पाहणार आहोत ते काय पाहणार आहोत? होमोलोगस सिरीज, होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन. अल्केनची होमोलोगस सिरीज पाहू आपण. अल्केनची होमोलोगस सिरीज हे चालू होते एका कार्बन पासून. किती कार्बन पासून? एका कार्बन पासून. तो म्हणजे असणार आहे CH4. हा झाला तुमचा पहिला मेंबर. अल्केनच्या होमोलोगस सिरीजचा पहिला मेंबर कोण असतो? मिथेन. दुसरा काय असणार? CH3 बॉन्ड CH3. तिसरा काय असणार? CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. क्लिअर? पुढचा काय असणार? CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. आणखीन एक लिहून घेऊ आपण. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 CH2 आणि CH3. हे झाले अल्केनची काय होमोलोगस सिरीज. यांच्या काही प्रॉपर्टीज दिल्यात, त्या प्रॉपर्टीज पाहण्यासाठी मला हे सिरीज घ्यावी लागली. आता त्या प्रॉपर्टीज कडे लक्ष देऊ. बघा याच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि परीक्षेत याच्यावर प्रश्न पडलेला आहे प्रॉपर्टीज वरती. कुणाच्या प्रॉपर्टीज आहेत या? अल्केनच्या होमोलोगस सिरीजच्या काय प्रॉपर्टीज आहेत. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष जर दिलं असेल तर एक एक मेंबर इन्क्रीज होत असताना त्याच्यामध्ये डिफरन्स येतोय. कितीचा डिफरन्स येतोय बघा, लक्ष द्या. मुळामध्ये मी याच्यात कम्पेअर करत असताना याच्यामध्ये एक कार्बन होता, इथे किती झालाय? 2 झाले. म्हणजे किती कार्बन वाढले? 1. बघा नीट लक्ष द्या, मी पहिली प्रॉपर्टी समजून सांगतोय. एक कार्बन वाढला, सोबत आणखीन काय वाढले बघा. इथे हायड्रोजन किती होते रे? किती होते? 4 होते. आता इथं हायड्रोजन बघा बरं किती झालं?
6 झाले. इथले 3 इथले 3 किती झाले 6. अगोदर 4 होते नंतर 6 झाले. किती वाढले 2 वाढले का नाही. म्हणजे थोडक्यामध्ये इथे काय वाढलं बॉन्ड CH2 काय वाढलं बॉन्ड CH2. म्हणजे मी असं म्हणू शकतो बघा each member of the homologous series of the alkane is increased by bond CH2 बरोबर. किंवा the difference between two sequential member of the alkane series is bond CH2. कुठल्याही 2 सिक्वेन्शियल मधला फरक घ्या काय येतो बॉन्ड CH2 येतो. तुम्ही इथं सुद्धा बघू शकता बॉन्ड CH2 चा फरक आहे बघा लक्ष द्या. या ठिकाणी CH3 CH2 CH2 आहे. इथे बघा CH3 CH2 CH2 एवढा भाग जसा तसा आहे. इकडला पण भाग जसा तसा आहे. एक्स्ट्रा काय आलं बॉन्ड CH2 आला का समजतंय. हा कुठलाही जरी 2 तुम्ही मेंबर घेतलात सिक्वेन्शियल तर त्याच्यामध्ये फरक कितीचा असतो बॉन्ड CH2 चा. हे पहिली प्रॉपर्टी झाली. आता दुसरी प्रॉपर्टी काय बघा लक्ष द्या. याच्या मॉलिक्युलर वेट मधला डिफरन्स मॉलिक्युलर वेट बघा लक्षात. द मॉलिक्युलर बिटवीन द 2 सिक्वेन्शियल मेंबर इज 14 डाल्टन. किती फरक आहे त्याच्यामध्ये 14 डाल्टनचा फरक आहे. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये 14 डाल्टनचा फरक. कसं तर मला सांगा या दोघांमध्ये फरक किती झाला बॉन्ड CH2. मग तुम्हाला मॉलिक्युलर वेट कसं काढतात हे शिकवलेलं आहे. बॉन्ड CH2 एक मिनिट होईल का रे असं होय ना गेले का जरे कधी बिघडाली. चला हा चला बघा आता CH2 याचं मॉलिक्युलर वेट कसं मोजणार तुम्ही मला सांगा. कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर किती आहे 12. ऍटॉमिक मास नंबर किती आहे 12 आहे. मग हे 12 लिहून घ्या प्लस एका हायड्रोजनचा ऍटॉमिक मास किती असतो 1. 2 हायड्रोजनचा 2 प्लस 2 टोटल किती झाले 14 घेऊ. समजलं आलं लक्षात. म्हणजे प्रत्येकाचा फरक किती मॉलिक्युलर वेट मध्ये फरक किती येतो 14 डाल्टन. यू म्हणजे काय असतं ते डाल्टन असतं. याला वाचायचं डाल्टन. ओके त्याच्यामध्ये मास मोजतात. हे त्याच्या 2 प्रॉपर्टीज आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला आलं लक्षात. तर आता इथं आपण थांबू. मला ते समजलं असेल तुम्हाला होमोलॉगस सिरीज. आता असं समजून मी थांबतो. ओके लिहून घ्या डेफिनेशन अगोदर लिहून